मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतंय बरंच त्याचं फायनल झालेलं आहे ती शिरसवडीकरांचा राम तर जाईल तिथं गुलाल करतोय. आता ही सहकार्य ते आज मालक बॅकफुटला उभं राहिले ते आज सहकार्य ते म्हणले मालक बोलले सहकार्यांची आज मुलाखत घ्या कारण त्यांचं भरपूर सहकार्य आहे. सहकार्य असतील तर सगळ्या गोष्टी होते ते. परिचय सांगा तुमचा पहिल्यांदा. मी मुंबईवरून आलो रितेश थोरात. मी कालच मुंबईला जाणतो म्हणजे जत्रेला आलेलो. तर काल मुंबईला जाणतो बोला नाही थांब थांब राम घेतल्यापासून तो एक पण मैदान नाही तर थांब तर मी नव्हतो थांबणार, जायचं होतं. पण आता मी गेलो पण नाही आणि गेलो असं तर तिथं बघितलं किती ट्रॉफिक होते. ते देवाच्या कृपेने मी थांबलो पण आणि रामचं फायनल पण मला बघायला भेटलं. एवढंच आहे. मग आता आज आजोळात तुम्ही थांबला आणि बैलगाडी शर्यतीचा नाद आज ह्यो आनंद लुटला ह्यो. कसं वाटलं आज ह्या गोलाला ज्यावेळेस आपला नंदी राहतो त्यावेळेस? म्हणजे मला नाद पहिल्यापासून ते चंदर बघितल्यापासून मी कधी बघितलं बैल म्हणजे मला माहित पण नव्हतं काय कसं काय असतं गावाला. तर याच्यावर मी येतो गावाला कधी उन्हाळ्यात 4-5 दिवस सुट्टीला तर याच्यावर राहून मला ती सवय लागली. मग यांची व्हिडिओ मुंबईला राहून लाईव्ह कंटिन्यू बघत असतो. तुमच्या पण मुलाखत मी लय बघतो, सगळ्या मुलाखत बघतो. काय वाटलं भाई आज गुलाला राहिल्यानंतरचा आनंद काय वाटला? होता मस्त. आता काय आपलाच बैल आपलाच गुलाला यावेळेस. तर काय आज तुम्ही मुक्काम केला, एक दिवस राहिला जास्त वाढवून. नाही अजून आज पण राहणार, आज पण एन्जॉय करणार, आज पण राहायचंच आहे. उद्या जाणार, उद्या बघा मित्रांनो आज ते राहिलेत आणि आज त्यांच्या रामनं गुलाल मिळवून दिला. म्हणजे ज्या गोष्टीसाठी राहिलेला ना ती गोष्ट आज सक्सेस पण मिळवून दिला. पहिल्यांदाच मी त्याचं मैदान बघायला आलो, पहिल्यांदा मैदानात त्यांनी गुलाल दिला. तेच माझ्यासाठी लय मोठे बस एवढं. आता मित्रांनो मालक आहे ते मालकांचे 2 शब्द घेऊया. मालक या इकडं. काय सांगचाल आज ही तुमच्या गावची मुलं राहिली ती आणि आज त्यांनी गुलाल मिळवून दिलं या वस्त्रात, ती राहिलेत आणि गुलाल बी भेटला. गुलाल काय आम्हाला काय 1.5 वर्ष गुलाल नव्हता. चंदरच्या मागे खोंड म्हणजे रामच आम्हाला. आम्ही मैदानात गेलो की असं वाटायचं की आपल्या कपाळाला गुलाल नाही. आणि जसा खोंड आम्ही देवापूरच्या हाण्यावर पळालो त्यापासून जो गुलाल लागलाय ते आजपर्यंत काय तुटला नाही. ज्या त्या मैदानात वासरू कधी नाराज करत नाही असा शिरसवडीकरांचा राम. आणि मित्रांनो माग पण आपण त्यांची एकदा मुलाखत घेतलेली त्यावेळेस त्यानं 1 नंबर. आज काय अपेक्षा येते? अपेक्षा काय नाही, गुलाला तर आमच्यासाठी भरपूर आहे. तो त्याचं काम करतोय, आम्हाला नाराज करत नाही एवढंच. जेव्हापासून खोंड निघतो मैदानात तो पण मैदानात निघतो त्या गुलाल दिला तरी भास आहे आम्हाला भरपूर आहे आमच्यासाठी. जो 1.5 वर्ष संघर्ष संपला तर आमचा आमच्या संपला. आणि ह्याच्यासाठी महत्वाचं ह्यासाठी गणेश म्हणजे स्वतः मालक असं आम्हाला वाटत बी नाही की तो मालक आहे. कधी कुठल्या पोराला म्हणणार नाही बाबांनो असं. आज पण मालक किती असते ते मालकाचं बाबाच्यानो असं वाटतं की मालक म्हणजे हेच असतं सहकार्य. गणूचं सहकार्य. आता ती झालं मालकांचं तुम्ही सांगितलं. आता पुढे धरणारी जी टीम असते ती पण महत्वाची आहे. टीम कोण असते पुढे धरा? टीम म्हणजे मी, सोन्या, ते ओंकार, बरीचशी पोर असते ती. काय जण अजून आले नाही ती टीम लय भरपूर मोठी आहे. काय जण येते काय 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 काम असलं कोण येतं कोण नाही असा विषय राहतो. पण सगळ्यात श्रेय पुढे धरणारच असतं मोठं. कारण मित्रांनो काय होतं पुढे जे धरतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण पुढे धरणारे व्यवस्थित असले तर बैलाला दुखापत किंवा कुठल्या गोष्टी होत नाहीत आणि पुन्हा एकदा नंदी पुढच्या मैदानासाठी सज्ज होतो. मालक इकडे या. मालकांचं शेवटचं 2 शब्द घेऊया. मालक ही सगळी टीम आहे त्यामुळे बैलगाडा क्षेत्र चाललेलं आहे आणि गुलालाच पात्र होतोय की पुढे धरणारे असतील, सुट्टी मेकर असतील किंवा ड्रायव्हर असेल. तुम्ही तर आहेच पण ही मेन महत्वाची टीम आहे. कसं आहे खेळच एक दोघाचा नाही खेळ. ह्याच्याशिवाय टीम असल्याशिवाय खेळ पूर्ण होऊ शकत नाही. सगळ्यांचं सहकार्य असलं तरच हा खेळ आहे. एक दोघाचं काम नाही खेळात. सगळे धरणारी सोडणारी ड्रायव्हर सगळं नियोजन परफेक्ट असेल तरच गुलाल आहे. एवढ्या 400-500 गाड्यात फक्त गुलालात राहणं सुद्धा आत्ताच्या कंडिशनला एवढं सोपी गोष्ट नाही राहिलेली.
कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे आता. कॉम्पिटिशन भरपूर म्हणजे प्रत्येक जण गुलालासाठी येतंय ना. गुलाल सगळ्यात महत्वाचा आहे. नंबर किती येतोय हे महत्वाचं नाही आता. फक्त गुलालात आणि वासरानं आतापर्यंत आपल्याला कधी नाराज नाही केला. आदत मध्ये 9-10 मैदान कंटिन्यू राहिला ना. आता दुशातलं आज पहिलंच मैदान आहे. दुशात पण आता पहिल्या मैदानात तर राहिलाय फायनलला. आता मालक ह्याचं एक वैशिष्ट्य जाणवलं ह्या वासराचं, ज्या वेळेस राहिलाय त्यावेळेस काहीतरी वेगळं करून दाखवलंय त्यानं. हो, दाखवलंय त्या प्रत्येक मैदानात. पण आपली आता म्हणजे आज तो राहिला हीच नशीब. म्हणजे दुशात कसं वासरानं दात लावलं की वासरा आता 10 दिवस झाले ते दात लावून. काही जण महिना वासर बाहेर काढत नाहीत. पण आपण आपलं जावेदबाईंच्या सर्जा बरोबर पोरांचं परसू ड्रायव्हर ही सगळे म्हणली करू एवढं मैदान. म्हणलं पळवू, काय नाही अडचण. पळवली, गाडी राहिली, बस गुलाल केला त्यात समाधान आहे. आज त्याच्याकडून काय अपेक्षा नाही. त्याने 1 नंबर करावा, 2 नंबर असलं काय नाही. ते फक्त गुलालात आहे आज, तेवढंच बास आहे आपल्याला. खरंय मित्रांनो, बघा मी कायम बोलत असतो की गुलाल महत्वाचा आणि मालक कसा असावा तर ह्यांच्यासारखा, की त्याच्याकडून जास्त अपेक्षा नाहीत त्या. फक्त गुलाल महत्वाचा आहे आणि तो त्यांना आज मिळवून दिलेला आहे. मी तुम्हाला अशा शुभेच्छा करतो की जसा आज गुलाल भेटला तसाच कायम आपल्या दावणीला गुलाल राहील. धन्यवाद. हो, धन्यवाद.